खव्याचे गुलाबजाम तर तुम्ही आजपर्यंत बऱ्याचदा केले असतील, पण गुलाबजाम करण्याची ही सिक्रेट पद्धत आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल. अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत गुलाबजाम कसे बनवायचे. नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल खव्याचे कापसासारखे मऊ लुसलुशीत गुलाबजाम. तर कसे बनवायचे, चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये 1 कप साखर घ्यायची आहे. आता ज्या कपने आपण साखर घेतली त्याच कपने इथे आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे. आता ही साखर इथे आपल्याला पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. गुलाबजाम आपण नेहमीच बनवत असतो, पण खव्याचे गुलाबजाम करताना एक सिक्रेट पद्धत जी आहे ती आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि त्या एका सिक्रेट स्टेपमुळे खव्याचे गुलाबजाम हे चवीला अतिशय छान लागतात आणि कापसासारखे मऊ लुसलुशीत छान असे तयार होतात. तर इथे या पाण्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. या पाण्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि थोडेसे केसर इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर लगेचच इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे, कारण हा साखरेचा पाक इथे आपल्याला खूप जास्त घट्ट असा नको आहे. तर पाहू शकता या पद्धतीचा साखरेचा पाक इथे तयार झालेला आहे. आपण हा पाक आता एका साईडला ठेवून देणार आहोत. आता यानंतर खव्याचे गुलाबजाम करण्यासाठी इथे मी अमूलचा खवा वापरलेला आहे. इथे मी 200 ग्रॅम खव्याचा वापर केलेला आहे. आता हा संपूर्ण खवा इथे आपल्याला एका पसरट ताटामध्ये किंवा एका पसरट परातीमध्ये घ्यायचा आहे. आता सुरुवातीला आपल्याला हा खवा हाताने छान असा फोडून घ्यायचा आहे. खवा इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरचाच घ्यायचा आहे. खूप थंड असा खवा इथे आपल्याला वापरायचा नाही. आता हा खवा इथे मी हाताने छान असा चांगला मोकळा करून घेतलेला आहे. खवा चांगला मोकळा करून घेतल्यानंतर इथे आपल्याला सुरुवातीला हाताच्या साहाय्याने या पद्धतीने थोडासा मळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर एक सिक्रेट स्टेप म्हणजे इथे आपल्याला हा खवा या पद्धतीने हाताच्या साहाय्याने छान असा प्रेस करून घ्यायचा आहे. आता सुरुवातीला इथे तुम्ही या खव्याचे टेक्स्चर पाहू शकता आणि एक 10 मिनिटांनंतर तुम्ही खव्याचे टेक्स्चर पहा की हा जो खवा आहे तो अतिशय मऊ लोण्यासारखा छान असा तयार होतो. आता इथे मी याच पद्धतीने एक 10 मिनिटांपर्यंत हा खवा छान असा हाताच्या सहाय्याने या पद्धतीने प्रेस करून घेते. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. तर पाहू शकता इथे आपला हा खवा छान असा तयार झालेला आहे. तर सुरुवातीला खव्याचे टेक्स्चर हे थोडेसे कडक होते हे तुम्ही पाहिले असेल आणि त्यानंतर एक 10 मिनिटांनंतर इथे आपण हा खवा पाहू शकता अगदी लोण्यासारखा मऊ असा छान तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1-2 ते 3 चमचे मैदा घालून घ्यायचा आहे आणि अगदी चिमूटभर असा सोडा इथे आपल्याला यामध्ये घालायचा आहे. सोड्याचा वापर इथे आपल्याला जास्त करायचा नाही, नाहीतर गुलाबजाम हे तेलामध्ये विरघळवू शकतात. आता मैदा घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे खव्याचे गुलाबजाम करताना खवा आपल्याला इथे फ्रेश ताजाच वापरायचा आहे. खवा जर खूप जुना असेल तर गुलाबजाम हे तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. यासाठी इथे आपल्याला फ्रेश खव्याचा वापर करायचा आहे. आता पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेचच इथे आपल्याला गुलाबजाम तयार करायला घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं तेल लावून इथे आपण हे गुलाबजाम तयार करून घेणार आहोत. इथे तुम्हाला हव्या त्या आकाराचे गुलाबजाम तयार करून घेऊ शकता. इथे मी लांबट आकारामध्ये याचे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत. आता याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व गुलाबजाम तयार करून घेतले आणि सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर अगदी छोटासा खव्याचा गोळा या तेलामध्ये टाकायचा आहे
आणि तो जर पटकन वरती आला तर आपल्याला यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहेत. आता तेलामध्ये गुलाबजाम सोडत असताना एकाच वेळी 10 ते 12 गुलाबजाम तेलामध्ये सोडायचे नाहीत. 3 ते 4 गुलाबजाम तुम्ही एका वेळी तेलामध्ये सोडू शकता. आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. खूप जास्त तेल गरम झालं तर गुलाबजाम बाहेरून जळतील आणि आतून ते कच्चे राहतील. यासाठी मंद आचेवरती इथे आपण हे गुलाबजाम छान असे तळून घेणार आहोत. एका चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने इथे आपल्याला हे गुलाबजाम फिरवत राहायचे आहेत, जेणेकरून ते सर्व बाजूंनी छान असे तळले जातील. आता या गुलाबजामचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि पाहू शकता तेलामध्ये एकही गुलाबजाम इथे फुटलेला नाही किंवा विरघळलेला नाही. आता याच पद्धतीने इथे आपण बाकीचे सुद्धा सर्व गुलाबजाम इथे तळून घेतलेले आहेत. आता यानंतर आपण जो साखरेचा पाक तयार केलेला आहे तो पाक इथे आपल्याला थोडासा कोमट करून घ्यायचा आहे. पाक कोमट केल्यानंतर यामध्ये आपण सर्व गुलाबजाम हे सोडून घेणार आहोत. आता सर्व गुलाबजाम या पाकामध्ये सोडल्यानंतर एकदा आपल्याला हा जो पॅन आहे तो या पद्धतीने थोडासा फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून पाक जो आहे तो सर्व गुलाबजामना छान लागेल. आणि एका चमच्याच्या साहाय्याने इथे आपण यामधीलच पाक या गुलाबजामवरती या पद्धतीने सोडायचा आहे. आता आपल्याला हे गुलाबजाम असेच 3 ते 4 तासांसाठी एका साईडला झाकण ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून ते पाकामध्ये छान असे मुरले जातील. 3 ते 4 तासानंतर पाहू शकता हे गुलाबजाम मस्त असे छान पाकामध्ये मुरलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा हे खव्याचे गुलाबजाम नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. थँक्यू.